In this lecture, we are going to discuss about the formation of seed and fruit. पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस मध्ये याच्या अगोदर आपण एंडोस्पर्म डेव्हलपमेंट आणि एम्ब्रिओ डेव्हलपमेंट शिकलो आणि त्याच्या पुढचे आता 2 टप्पे आहेत महत्त्वाचे आहेत आणि ते म्हणजे सीड डेव्हलपमेंट आणि फ्रूट डेव्हलपमेंट. ऍक्च्युअली या सर्व गोष्टी सायमल्टेनियस चालू असतात परंतु आपण त्या एकापाठ एक शिकतो. हे पहा, फायनल एम, व्हॉट इज द फायनल एम ऑफ रिप्रोडक्शन? फायनल एम ऑफ रिप्रोडक्शन इज टू फॉर्म प्रोजेनी, इज टू फॉर्म नेक्स्ट जनरेशन तयार करणे. आपण एंजिओस्पर्म प्लांट मधलं रिप्रोडक्शन शिकतो आणि एंजिओस्पर्म प्लांट मध्ये नेक्स्ट जनरेशन तयार करण्यासाठी सीड तयार करणं हा खूप इफेक्टिव्ह वे आहे. ओव्हिलच्या आतमध्ये एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट होते आणि त्या एंडोस्पर्मचा यूज करत करतच त्या ठिकाणी एम्ब्रिओ वाढतो आणि ज्या वेळेला एंडोस्पर्म आणि एम्ब्रिओ याची डेव्हलपमेंट होत असते सायमल्टेनियसली ते जे ओव्हिल आहे या ओव्हिलचं कन्व्हर्जन सीड मध्ये होत असतं आणि ओव्हरीचं कन्व्हर्जन फ्रूट मध्ये होत असतं. ज्या वेळेला त्या ओव्हिलच्या आतमध्ये एम्ब्रिओ वाढत असतो त्याच वेळेला आता ओव्हिलची साईज वाढते, कारण हा जो ग्रोईंग एम्ब्रिओ आहे, दिस ग्रोईंग एम्ब्रिओ सिक्रीट सम हार्मोन्स, फायटो हार्मोन्स सिक्रीट करतो आणि त्या फायटो हार्मोन्समुळं ओव्हिलची साईज वाढते आणि त्याचबरोबर ओव्हरीची पण साईज वाढते आणि त्यामुळे ओव्हिल सीड मध्ये कन्व्हर्ट होतो आणि ओव्हरी फ्रूट मध्ये कन्व्हर्ट होतो. याच्या अगोदर 11वीच्या मॉर्फोलॉजी चॅप्टर मध्ये आपण फ्रूट आणि सीडचं डिटेल स्ट्रक्चर सीखलेलं आहे, त्यामुळे अगदी ते थोडक्यात एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार. त्यामुळे आपल्या डोक्यात एक तर आलं की ओव्हिलचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं तर सीड मध्ये झालं. आता ओव्हिल मध्ये काही पार्ट आहेत. व्हॉट एक्झॅक्टली हॅपन आफ्टर फर्टिलायझेशन? ओव्हिलचे जे इंटेग्युमेंट आहेत ना ते इंटेग्युमेंट तसेच राहतात आणि या इंटेग्युमेंटचं कन्व्हर्जन सीड कोट मध्ये होतं. खरं तर सीड मध्ये काय असतं रे, तर सीड कंटेन अ सीड कोट अँड देन ऑन द इनर साइड ऑफ सीड कोट देर इज अ एम्ब्रिओ अँड इन सम सीड देर इज अ एंडोस्पर्म. बरोबर आहे, म्हणजे एम्ब्रिओ इट इज सराउंडेड बाय सीड कोट आणि काही वेळेला एम्ब्रिओच्या जोडीला त्या ठिकाणी काय असतो तर एंडोस्पर्म असतो, त्यालाच आपण सीड असं म्हणतो. आणि आता 11वी मध्ये शिकलो की आपल्याला सीडचे 2 टाइप्स आहेत, एक मोनोकॉट सीड आणि दुसरा डायकॉट सीड. म्हणजे एम्ब्रिओ मध्ये कॉटिलिडॉनची संख्या किती याच्यावरून या सीडचे 2 टाइप करतो आपण, एक मोनोकॉट सीड आणि दुसरा डायकॉट सीड. आपल्या लक्षात ठेवायचं आता कशापासून कुठलं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे ते. ओव्हिलच्या भोवती जे इंटेग्युमेंट्स असतात, इंटेग्युमेंट्स, या इंटेग्युमेंट्सचं कन्व्हर्जन कशात होतं तर आपलं उत्तर आहे इंटेग्युमेंट्स गेट कन्व्हर्टेड इनटू सीड कोट. दिस सीड कोट कंटेन 2 लेयर्स. याला 2 लेयर्स असतात. त्यापैकी सीड कोटचा जो आउटर लेयर आहे, दिस आउटर लेयर इज नोन ॲज टेस्टा, त्याला टेस्टा म्हटलं जातं. अँड द इनर लेयर इज नोन ॲज टेगमन, याला टेगमेन असं म्हटलं जातं. मग हा टेस्टा कशापासून तयार झाला? टेस्टा इज फॉर्म्ड फ्रॉम आउटर इंटेग्युमेंट, आउटर इंटेग्युमेंट, आणि टेगमन इज फॉर्म्ड फ्रॉम इनर इंटेग्युमेंट, इनर इंटेग्युमेंट पासून. त्यामुळे आपण लक्षात ठेवूया आता सीड कशापासून तयार झालं तर ओव्हिल पासून सीड तयार झालं. कधी? आफ्टर फर्टिलायझेशन. इंटेग्युमेंट पासून काय? सीड कोट. इंटेग्युमेंट 2 आहेत आणि त्यामुळे सीड कोटला 2 लेअर असतात. त्यापैकी आउटर लेअर आउटर इंटेग्युमेंट पासून त्याचं नाव टेस्टा, इनर लेअरचं नाव टेगमन, तो इनर इंटेग्युमेंट पासून तयार होतो. बरोबर आहे. ऑलरेडी आपण डायकॉट आणि मोनोकॉट सीड मधल्या एम्ब्रिओची डेव्हलपमेंट शिकलेलोच आहोत. आता आणखीन एक मुद्दा लक्षात ठेवायचा की या डायकॉट सीडचं स्ट्रक्चर कसं असतं, मोनोकॉट सीडचं स्ट्रक्चर कसं असतं. त्याच्याही अगोदर आपल्याला सीडचे 2 टाइप्स
एंडोस्पर्म आहे किंवा नाही याच्यावरून पडतात. त्यापैकी एक पहिला टाईप आहे दॅट इज कॉल्ड एज अ एंडोस्पर्मिक सीड. एंडोस्पर्मिक सीड. आणि दुसरा प्रकार आहे दॅट इज कॉल्ड एज नॉन एंडोस्पर्मिक सीड. नॉन एंडोस्पर्मिक काय प्रकार आहे नेमका? हे पहा, एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटच्या अगोदरच एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट सुरू होते हे आपल्याला माहिती आहे. आणि जेव्हा एम्ब्रिओ प्रोड्यूस होतो, डेव्हलप होतो, त्यावेळेला एम्ब्रिओ एंडोस्पर्मला वापरतो फूड म्हणून. बट ऍट द मॅच्युरिटी सम सीड कंटेन एंडोस्पर्म. एंडोस्पर्म इज द रिझर्व्ह फूड. आणि मग अशा प्रकारच्या सीडला आपण एंडोस्पर्मिक सीड असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल मी त्याची काही उदाहरणं सांगेल. मेज ग्रेन एंडोस्पर्मिक मोनोकॉट सीड आहे. त्याच्यानंतर जवार ग्रेन इट इज ऑल्सो एंडोस्पर्मिक मोनोकॉट सीड. त्याच्यानंतर आपण आणखीन एक उदाहरण शिकलेलो आहोत ते म्हणजे कोकोनट. इट इज ऑल्सो एंडोस्पर्मिक सीड. एंडोस्पर्मिक सीड आहे. त्याच्या पुढं कॅस्टर इज द एंडोस्पर्मिक सीड. ह्याच्या व्यतिरिक्त काही प्लांट्स असे आहेत की त्यांच्यामधले सीड्स हे नॉन एंडोस्पर्मिक असतात. फॉर एक्झाम्पल पी, वाटाणा, ह्याचं जे सीड आहे ते नॉन एंडोस्पर्मिक आहे. आणखीन ग्राम, बरोबर आहे, हरभरा, याचं सीड पण नॉन एंडोस्पर्मिक आहे. म्हणजे नेमका फरक काय? तर एंडोस्पर्मिक सीड मध्ये मॅच्युरिटीच्या वेळेला एंडोस्पर्म असतो आणि नॉन एंडोस्पर्मिक सीड मध्ये मॅच्युरिटीच्या वेळेला एंडोस्पर्म नसतो. हे दोन प्रकार. आता त्याच्यानंतर आपण नंबर ऑफ कॉटिलिडॉन वरून सीडचे जे दोन टाईप करतो त्यापैकी पहिलं सीड आहे दिस सीड इज कॉल्ड एज अ डायकॉट सीड और डायकॉटिलिडॉनस सीड. आणि दुसरं जे सीड आहे दिस सीड इज कॉल्ड एज अ मोनोकॉट सीड और मोनोकॉटिलिडॉनस सीड. डायकॉट सीड मध्ये मी पुन्हा आताची दोन एक्झाम्पल या ठिकाणी लिहिल. त्यापैकी एक आहे पी, वाटाणा, आणि दुसरं आहे ग्राम. बरोबर आहे. मोनोकॉट सीड मध्ये मी पुन्हा एक एक्झाम्पल या ठिकाणी लिहितो. समजा मेज ग्रेन, जवार ग्रेन, हे मोनोकॉट आहे. सी या ठिकाणचं स्ट्रक्चर कसं असतं आपण जर थोडक्यात या ठिकाणी पाहिलं. सपोज ग्राम सीड आपल्याला कशा पद्धतीनं दिसेल. हरभऱ्याचं बी आपल्याला या पद्धतीनं दिसेल. सपोज दिस इज द ग्राम सीड. हा आउटर लुक आहे या ग्राम सीडचा या पद्धतीनं. आणि खरं तर इथल्या भागामध्ये असं आहे आतमधून एम्ब्रियोनल ऍक्सिस असणार. दिस इज द ग्राम सीड. ज्या वेळेला तुम्ही हे ग्राम सीड ओपन करता, ग्राम सीड मध्ये बाहेरून सीड कोट असेल आणि आतमध्ये एम्ब्रिओ आहे. एम्ब्रिओला एम्ब्रिओ ऍक्सिस असतो आणि दोन कॉटिलिडॉन्स असतात. जर आपण हे ग्राम सीड ओपन केलं आणि ते पाहायला लागलो तर आपल्याला असं लक्षात येतं ऑन इनर साइड इट कंटेन अ स्मॉलर एम्ब्रियोनल ऍक्सिस. एम्ब्रियोनल ऍक्सिस याला लहानसा असतो. सी दिस इज द एम्ब्रियोनल ऍक्सिस. खूप लहान असतो परंतु या ठिकाणी आपल्याला लक्षात यावं म्हणून काढतोय. सी दिस इज द एम्ब्रियोनल ऍक्सिस. त्याचं वरचं टोक प्लिम्यूल, खालचं टोक रॅडिकल या ठिकाणी आहे. ओपन केल्यानंतर ते दिसेल. खालचं टोक रॅडिकल हे प्लिम्यूल. इथं कॉटिलिडॉनस नोड किंवा त्याला आपण फर्स्ट नोड म्हणतो. रॅडिकल आणि फर्स्ट नोडच्या मधलं अंतर हायपोकॉटिल आणि इकडचं अंतर आहे ते इपिकॉटिल असं आपण त्याला म्हणतो. आता ओपन केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारचे हे दोन कॉटिलिडॉन्स पाहायला मिळतील. सो दिस इज वन कॉटिलिडॉन आणि आणखीन या बाजूनं एक दुसरं कॉटिलिडॉन आहे. हे जेव्हा ओपन केले तेव्हा हा एम्ब्रियोनल ऍक्सिस त्याच्या आतमध्ये लपलेला होता या पद्धतीनं. मी आता इथं नाव देतो. सेहेवरचं टोक पी फॉर प्लिम्यूल, इथं खाली आर फॉर रॅडिकल. देन दिस इज सी फॉर कॉटिलिडॉन. दोन कॉटिलिडॉन आहेत. मी असं लिहितो एच सी हायपोकॉटिल आणि या ठिकाणी लिहितो ई सी दॅट इज इपिकॉटिल. अशा प्रकारचं हे डायकॉट सीडचं स्ट्रक्चर आहे. या सीड मध्ये आपल्याला एंडोस्पर्म दिसत नाही.
सर्व एंडोस्पर्म युटिलाइज केला आणि मग रिझर्व्ह फूड हे कॉटिलिडॉन मध्ये साठवलं. हरभऱ्याची आपण जी डाळ करतो त्या डाळी म्हणजे या सीडचे किंवा या एम्ब्रिओचे कॉटिलिडॉन असतात आणि त्यांच्यामध्ये रिझर्व्ह फूड असतं. आता त्याच्यानंतर मोनोकॉट सीडचं स्ट्रक्चर मी मेज ग्रेन काढतो. वाय इट इज कॉल्ड एज अ ग्रेन, त्याचं कारण असं आहे की मेज मध्ये फ्रूट आणि सीडची वॉल ही फ्यूज झालेली असते अँड दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ ग्रेन. जर आपण या मेज ग्रेनचा सेक्शन घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं, मी आता इथं थोडक्यात काढतो. सपोज दिस इज द फ्रूट वॉल. खरं तर ही फ्रूट वॉल आणि सीडची वॉल या एकमेकांपासून सेपरेट करता येत नाही. या वॉलच्या आतमधून खरं तर एक लेअर असतो आणि हा जो लेअर आहे इथं मी आता दाखवणार आहे तो, दिस लेअर इज कॉल्ड ॲज अल्युरॉन लेअर. याला अल्युरॉन लेअर असं म्हटलं जातं. प्रोटीनस लेअर आहे हा अल्युरॉन. हा त्याच्यानंतर या सीड मध्ये असे 2 सेक्शन्स होतात. त्याच्या वरचा हा जो सेक्शन आहे इथं आपल्याला एंडोस्पर्म पाहायला मिळतो आणि या खालच्या भागामध्ये आपल्याला एम्ब्रिओ दिसतो. सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की एम्ब्रिओचा या बाजूला इकडं समजा शूट अपेक्स असेल म्हणजे प्लिम्यूल आणि या ठिकाणी समजा रूट अपेक्स असेल म्हणजे रॅडिकल. या प्लिम्यूलच्या भोवती एक कव्हरिंग असतं, दिस इज कोलिओप्टाइल, आणि याच्या भोवती रॅडिकलच्या भोवती एक असतं दॅट इज कोलिओरायझा आणि या एम्ब्रिओला एकच शील्ड शेप्ड कॉटिलिडॉन असतं ते या ठिकाणी अँड धिस कॉटिलिडॉन इज नोन ॲज अ स्क्युटेलम. याला आपण स्क्युटेलम असं म्हणतो. सी इकडं पुन्हा हा अल्युरॉन लेअर आपण जर काढला तर या ठिकाणी हा स्क्युटेलम म्हणजे इथं मी लिहितो सी दिस इज स्क्युटेलम. व्हॉट इज स्क्युटेलम? इट इज द कॉटिलिडॉन. दिस इज कोलिओरायझा, रॅडिकल, देन प्लिम्यूल आणि या ठिकाणी असतो तो कोलिओप्टाइल. या पद्धतीनं हे मेज ग्रेनचं स्ट्रक्चर आहे किंवा मोनोकॉट सीडचं स्ट्रक्चर आहे. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज फॉर्मेशन ऑफ फ्रूट. फ्रूटची डेव्हलपमेंट कशा पद्धतीनं होते तर आपण सांगायचं फ्रूट इज फॉर्म फ्रॉम ओव्हरी. ओव्हरीपासून तयार होतो. फ्रूटच्या बाबतीत थोडक्यात असं सांगितलं जातं फ्रूट इज नथिंग बट मेटामॉर्फोज्ड अँड रायपन्ड ओव्हरी. मेटामॉर्फोज झालेली, बदललेली, मॅच्युअर झालेली आणि रायपन झालेली ओव्हरी जी आहे ना त्या ओव्हरीलाच आपण फ्रूट म्हणतो. मी याच्या अगोदरही सांगितलं की ज्या वेळेला एम्ब्रिओ डेव्हलप होत असतो सायमल्टेनियसली ओव्हिलचं कन्व्हर्जन हे सीडमध्ये आणि ओव्हरीचं कन्व्हर्जन हे फ्रूटमध्ये होतं. म्हणजे फ्रूट कशापासून तयार झालं तर फ्रूट इज फॉर्म फ्रॉम ओव्हरी. ह्याच्या पुढे लक्षात ठेवा या ओव्हरीला जी वॉल असते त्यामुळे मी म्हणतो ओव्हरी वॉल याचं कन्व्हर्जन होतं फ्रूट वॉल मध्ये. दॅट फ्रूट वॉल इज कॉल्ड ॲज अ पेरिकार्प. याला आपण पेरिकार्प म्हणतो. म्हणजे सीड डेव्हलपमेंट प्रमाणे बघा सीडच्या आतमध्ये जेव्हा एम्ब्रिओ डेव्हलप होतो दिस एम्ब्रिओ सिक्रीट सम फायटो हार्मोन्स लाईक ऑक्झिन्स, जिब्रॅलिन्स आणि हे फायटो हार्मोन्स ओव्हरीला फुगवतात. म्हणजे फुलामधले कॅलिक्स करोला म्हणजे सेपल पेटल जनरली गळून पडतात, स्टॅमेन गळून पडतात, कार्पेलचा स्टिग्मा स्टाईल गळून पडतो आणि जी ओव्हरी आहे ती ओव्हरी एनलार्ज होत राहते ड्यू टू द इफेक्ट ऑफ फायटो हार्मोन्स. आणि मग ही एनलार्ज होत असणारी जी ओव्हरी आहे त्या ओव्हरीलाच आपण फ्रूट असं म्हणायला लागतो आणि त्याच्या आतमध्ये मात्र काय असतात तर सीड्स डेव्हलप होत असतात. त्यामुळे ओव्हरी गेट कन्व्हर्टेड इनटू फ्रूट, ओव्हरी वॉल गेट कन्व्हर्टेड इनटू फ्रूट वॉल, दॅट इज पेरिकार्प. त्याला आपण पेरिकार्प असं म्हणतो. हा जो पेरिकार्प आहे इन सम फ्रुट्स द पेरिकार्प इज डिफरन्शिएटेड इन 3 लेयर्स. 3 लेयर मध्ये असतो. त्यापैकी एक लेयर आहे दिस लेयर इज कॉल्ड ॲज अ एपिकार्प. देन सेकंड लेयर इज कॉल्ड ॲज a mesocarp and third layer is called as a
एंडोकार्प, याला एंडोकार्प असं म्हणतो. म्हणजे एपिकार्प, मेसोकार्प, एंडोकार्प. एपिकार्प हा फ्रूट वॉलचा सगळ्यात बाहेरचा लेअर. जनरली इमॅच्युअर कंडिशनला हा ग्रीन असतो आणि जेव्हा सीड मॅच्युअर होतो, फ्रूट मॅच्युअर होतो, ऍट दॅट टाइम इट गेट कन्वर्टेड टू येलो, रेड और ऑरेंज कलर्ड. फॉर एक्झाम्पल मँगोची बाहेरची वॉल इमॅच्युअर असताना ग्रीन आहे, तर पुढे ती येलो, रेड अशा प्रकारचा कलर त्याला येतो. देन मेसोकार्प इज द मिडल पोर्शन. आंब्याच्या फळामध्ये हा मिडल पोर्शन जो आहे ना, इट इज इडिबल, तो खाण्यास योग्य आहे. आंब्याचा गर आपण जो खातो तो. बट इन कोकोनट दिस मेसोकार्प इज फायब्रस, नारळाचे केस, बरोबर आहे. अँड देन द इनर लेअर इज एंडोकार्प. अँड इन मोस्ट ऑफ द fruit where the 3 layers are present, this endocarp is hard or stony. For example, आपण जर या ठिकाणी एका आंब्याचं अशा पद्धतीनं सेक्शन घेतला, या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर या ठिकाणी आतमध्ये आपल्याला हे काय दिसतं, दिस इज द सीड, हा सर्वात बाहेरचा लेअर, एपिकार्प हा मधला लेअर, आणि याच्या भोवती असणारं जे स्ट्रक्चर आहे दिस इज द एंडोकार्प. काही फळांमध्ये हा लेअर इनडिस्टिंग्विशेबल आहे, हा डिस्टिंग्विश होत नाही. या पद्धतीनं आपल्याला हे फ्रूटच्या बाबतीतलं स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं, म्हणजे हे ओव्हरी पासून डेव्हलप होतं. आता त्याच्या पुढचा एक मुद्दा आपल्याला शिकायचा, आणि तो म्हणजे व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट. सीड आणि फ्रूटचे सिग्निफिकन्स काय, किंवा याचा इम्पॉर्टन्स काय आहे, ह्याचं महत्व काय आहे. एंजिओस्पर्म प्लांटमध्ये सीड आणि फ्रूट डेव्हलप होतात, म्हणूनच ते इफेक्टिव्हली रिप्रोड्यूस होतात, आणि म्हणूनच एंजिओस्पर्म प्लांट हे पृथ्वीवरती सगळ्यात डॉमिनंट कंडिशन मध्ये असणारे प्लांट आहे. मी सुरुवातीला फ्रूटचा इम्पॉर्टन्स, फ्रूटचा सिग्निफिकन्स काय आहे ते या ठिकाणी सांगेल. त्यापैकी पहिला सिग्निफिकन्स आपल्याला असं म्हणेल, इट प्रोव्हाइड नरिशमेंट टू डेव्हलपिंग सीड. डेव्हलपिंग सीडला किंवा जे मॅच्युअर होत असणारा ओव्हिल आहे त्याला नरिशमेंट प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, तर हे फ्रूट करत असतं. ह्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे, दिस फ्रूट इट प्रोटेक्ट सीड्स. मॅच्युअर होत असणाऱ्या सीड्सचं प्रोटेक्शन करण्याचं काम पण हे फ्रूट करतं. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे, हा जो इडिबल पार्ट आहे, दिस इडिबल फ्रूट्स हेल्प इन डिस्ट्रीब्युशन. म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी हे इडिबल फ्रुट्स घेतात खाण्यासाठी, ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन नेऊन टाकतात किंवा त्यांच्यामुळं सीड डिस्पर्सलला मदत होते. अशा पद्धतीनं फ्रूटचे सिग्निफिकन्स आपल्याला सांगता येतील. आणि मग याच्या पुढे आपल्याला आणखीन एक मुद्दा सांगायला लागतो, तो म्हणजे सीडचे सिग्निफिकन्स काय. एक गोष्ट लक्षात ठेवा, एंजिओस्पर्म सीड इज द इफेक्टिव्ह प्रोपॅगेटिंग युनिट. सीड हे सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह प्रोपॅगेटिंग युनिट आहे. म्हणजे प्लांट प्रोपॅगेशन साठी सर्वात परिणामकारक अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर आहे. वाय द सीड इज मोस्ट इफेक्टिव्ह प्रोपॅगेटिंग युनिट. आणि खरं तर हे इफेक्टिव्ह प्रोपॅगेटिंग युनिट एंजिओस्पर्म प्लांट तयार करतात, म्हणून ते डॉमिनंट कंडिशन मध्ये आहे. तर हे इफेक्टिव्ह प्रोपॅगेटिंग युनिट का आहे, त्याची काही कारणं आहेत. त्यापैकी पहिलं कारण मी या ठिकाणी सांगतो, अँड दॅट इज द प्रोटेक्टिव्ह सीड कोट. हा सीड कोट कसा असतो, तर इट इज प्रोटेक्टिव्ह. एंजिओस्पर्म प्लांटचं जे सीड तयार होतं त्या सीडच्या भोवती प्रोटेक्टिव्ह सीड कोट असतो, आणि तो सीड कोट सीडचं प्रोटेक्शन करतो ऍडव्हर्स कंडिशन पासून, ते टिकून राहतात, आणि म्हणून हा इफेक्टिव्ह प्रोपॅगेटिंग युनिट होऊ शकतो. आणखीन एक दुसरं महत्वाचं कारण असं की एंजिओस्पर्म प्लांट मधलं हे जे सीड आहे ना, दिस सीड कंटेन रिझर्व फूड.
हे रिझर्व्ह फूड त्याच्यामध्ये असतं आणि त्यामुळं जेव्हा प्लांट वाढायला लागतं, फोटोसिंथेसिस सुरू करण्याच्या अगोदरची जी स्टेज आहे त्यावेळेला त्या एम्ब्रिओला किंवा त्या ग्रोईंग प्लांट प्रोपॅग्युलला रिझर्व्ह फूड मिळतं. हे रिझर्व्ह फूड एकतर एंडोस्पर्मच्या फॉर्म मध्ये असेल किंवा काही ठिकाणी जसं आपण हरभऱ्यामध्ये बघितलं ते कॉटिलिडॉन मध्ये स्टोअर केलेलं असेल. रिझर्व्ह फूड आहे म्हणून हे इफेक्टिव्ह प्रोपॅग्युला आहे. ह्याच्यानंतर आणखीन हे जे सीड्स असतात ना, दीज सीड्स हॅव डेव्हलप्ड सम स्ट्रक्चर्स फॉर डिस्पर्सल. डिस्पर्सल साठी ह्याच्यामध्ये काही समजा पॅपस कॅलिक्स, बरोबर आहे, उडत सीड्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतात किंवा काही याला हुक्स असतात सीड्सना, ते प्राण्याच्या शरीराला किंवा इतरत्र अटॅच होतात आणि त्याच्या मदतीनं या सीडचं डिस्पर्सल आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. हे मुद्दे आहेत की ज्याच्यामुळं हे सीड इफेक्टिव्ह प्रोपॅग्युल म्हणून समोर आलेलं आहे. आणखीन एक महत्वाचा मुद्दा, अतिशय महत्वाचा मुद्दा, आणि दॅट इज द डॉर्मन्सी. एंजिओस्पर्म सीड्स हॅव डॉर्मन्सी पिरियड. मग आपल्याला विचारात घेतलं पाहिजे की व्हॉट इज मीन बाय डॉर्मन्सी. हे बघा, ज्या वेळेला आपण एखादं सीड घेतो आणि ते सीड मातीमध्ये पेरणी करतो, त्याची पेरणी केल्यानंतर त्याच्यापासून कधी प्लांट वाढेल तर जर समजा त्या मातीमध्ये फेवरेबल कंडिशन्स असतील तर जर्मिनेशनसाठी. फेवरेबल कंडिशन म्हणजे योग्य त्या प्रमाणात मॉइश्चर, योग्य त्या प्रमाणात टेम्परेचर, बरोबर आहे. म्हणजे व्हेन देर आर फेवरेबल कंडिशन्स द सीड जर्मिनेट्स, सीड जर्मिनेट होतं. परंतु एंजिओस्पर्म मध्ये एक वैशिष्ट्य लक्षात घ्या, ज्या वेळेला एखादं सीड तयार होतं, तयार झाल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये जरी फेवरेबल कंडिशन्स असतील तरी ते सीड जर्मिनेट होत नाही. आणि मग तो जो पिरियड आहे की ज्या पिरियडमध्ये फेवरेबल कंडिशन असताना सीड जर्मिनेट होत नाही, दॅट पिरियड इज कॉल्ड एज डॉर्मन्सी. व्हॉट इज डॉर्मन्सी? सस्पेन्शन ऑफ जर्मिनेशन इव्हन इन प्रेझेन्स ऑफ फेवरेबल कंडिशन्स. फेवरेबल कंडिशन्स असताना सुद्धा जर्मिनेशन सस्पेंड करणं, म्हणजे मी थोडक्यात लिहितो, इट इज द सस्पेन्शन ऑफ जर्मिनेशन. जर्मिनेशन सस्पेंड करणं, जर्मिनेशन थांबवणं, इव्हन इन प्रेझेन्स ऑफ फेवरेबल कंडिशन्स. फेवरेबल कंडिशन्स असताना सुद्धा जर्मिनेशन सस्पेंड करणं, मी त्याला थोडक्यात म्हणतो इट इज द टेम्पररी सस्पेन्शन ऑफ द जर्मिनेशन. ह्याच्या मागे अनेक कारण आहेत. काही वेळेला जर्मिनेशन सस्पेंड करणारे काही केमिकल्स एम्ब्रिओनं तयार केलेली असतात. कठीण असं सीड कोट असतं, त्यामुळे सीड हे डॉर्मंट कंडिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर या डॉर्मन्सीचा फायदा काय होतो? डॉर्मन्सी इज द मॉडिफिकेशन टू ओव्हरकम अनफेवरेबल कंडिशन. म्हणजे समजा आता आपण दुसऱ्या प्लांट मध्ये जर पाहिलं की जिम्नोस्पर्म आहे की या सीडकडे डॉर्मन्सी पिरियड नाही आणि त्यामुळं जर समजा सीड तयार झालं तर ते सीड लगेच जर्मिनेट झालं पाहिजे आणि मग जर फेवरेबल कंडिशन्स नसतील तर ते सीड डॅमेज होऊ शकतं. बट इन एंजिओस्पर्म सीड तयार झाल्यानंतर जर अनफेवरेबल कंडिशन्स असतील तर त्या अनफेवरेबल कंडिशन मध्ये ह्याचा डॉर्मन्सी पिरियड आहे. तो डॉर्मन्सी पिरियड संपस तोपर्यंत कधीतरी पुन्हा जर फेवरेबल कंडिशन आल्या तर ते सीड जर्मिनेट होतं. आणि दिस डॉर्मन्सी पिरियड इट प्रोव्हाइड अ टाइम फॉर डिस्पर्सल. डिस्पर्सल साठी ह्याच्यामुळे वेळ मिळतो, म्हणून हे सीड इफेक्टिव्ह प्रोपॅग्युल आहे. आणि आणखीन एक मुद्दा मी या ठिकाणी सांगेल, एंजिओस्पर्म सीड्स हॅव वायबिलिटी. वायबिलिटी म्हणजे ॲबिलिटी टू जर्मिनेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ डॉर्मन्सी पिरियड. म्हणजे डॉर्मन्सी पिरियड कंप्लीट केल्यानंतर सुद्धा अनेक दिवस त्या सीडकडे जर्मिनेट होण्याची कपॅसिटी राहते. अँड दॅट कपॅसिटी इज कॉल्ड ॲज अ वायबिलिटी. त्याला वायबिलिटी असं म्हटलं जातं. त्याचं कारण असं, एंजिओस्पर्म प्लांटच्या एम्ब्रिओला किंवा सीडच्या एम्ब्रिओला जे फूड खायला मिळालं किंवा फूड मिळालं ते ट्रिप्लॉइड होतं, ते खूप न्यूट्रिटिव्ह होतं आणि त्यामुळे त्याची वायबिलिटी टिकून राहते. आणि म्हणून ऍक्च्युअली सीड आणि फ्रूटचे हे इम्पॉर्टन्स आहेत किंवा हे सिग्निफिकन्स आहेत आणि एंजिओस्पर्म प्लांट याला तयार करतात, म्हणून या पृथ्वीवरती त्या खूप डॉमिनंट कंडिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
याच्या पुढं आता इथपर्यंत आपण पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस संपवलेले आहेत. याच्या पुढं आता मागच्या काही गोष्टींची मी अगदी थोडक्यात रिव्हिजन घेणार आहे. ते आपल्याला एंट्रन्सच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत. एवढ्या पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस आपण जे शिकत गेलो याच्यामध्ये नेमकं कुठल्या स्ट्रक्चरचं रूपांतर कशामध्ये झालं हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये जर आपण काढत गेलो, मी टप्प्याटप्प्याने जातो. पुन्हा मी मग आत्ताच घेतलेल्या मुद्द्यापासूनच सुरुवात करेल. आपल्याला माहिती आहे ओव्हरी, या ओव्हरीचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? ओव्हरीचं कन्व्हर्जन फ्रूटमध्ये झालं. लगेच मी या ठिकाणी लिहितो ओव्हरी वॉल, हिचं कन्व्हर्जन कशात झालं? तर ओव्हरी वॉलचं कन्व्हर्जन फ्रूट वॉल मध्ये. ही समरी आपल्याला लक्षात ठेवायची. ओव्ह्यूल याचं कन्व्हर्जन कशात झालं? तर मी असं म्हणतो सीड मध्ये झालं. इंटेग्युमेंट्स यांचं कन्व्हर्जन कशात झालं? तर आपण लक्षात ठेवूया सीड कोट मध्ये. पुन्हा मी इथं वाढ करू शकतो. आउटर इंटेग्युमेंट टेस्टा, इनर इंटेग्युमेंट टेगमन याच्यामध्ये झालं. मी आता या ठिकाणी लिहितो PEN, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, की जे ट्रिप्लॉइड होतं याच्यापासून काय तयार झाला? एंडोस्पर्म. बरं झायगोटचं काय झालं? तर झायगोट पासून एम्ब्रियो तयार झाला. बरोबर आहे. ह्याच्या पुढे मी असं लिहितो अँटीपोडल्सचं काय झालं? डिजनरेट झाल्या. सिनर्जिड्सचं काय झालं? डिजनरेट झाल्या. एग किंवा फिमेल गॅमेटचं काय झालं? तर तिच्यापासून आणि एका मेल गॅमेट पासून, दोघांपासून मिळून काय तयार झाला? झायगोट. सेकंडरी न्यूक्लियसचं काय झालं? तर सेकंडरी न्यूक्लियस आणि एक मेल गॅमेट या दोघांपासून PEN म्हणजे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस झाला. आता त्याच्या पुढे मी जातो. ओव्ह्यूलला फ्युनिक्युलस होता, फ्युनिक्युलस देठ होता. त्याचं रूपांतर कशामध्ये झालं? तर त्याचं रूपांतर सीडच्या स्टॉक मध्ये किंवा फ्युनिक्युलस. आपण फ्रूट ओपन केल्यानंतर आतमध्ये स्टॉक असतो सीडला. वाटाण्याची शेंग आपण ओपन केली तर प्रत्येक सीडला एक स्टॉक आहे. फ्युनिक्युलसचं रूपांतर त्याच्यात झालं. ओव्ह्यूलला हा पार्ट असतो मायक्रोपाईल, याचं कन्व्हर्जन कशात झालं? याला म्हटलं जातं सीड पोअर किंवा मायक्रोपाईल ऑफ द ओव्ह्यूल. ऍक्च्युअली हे लहानसं छिद्र असतं की ते मॅच्युअर सीड मध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेला मातीमध्ये सीडची पेरणी केली जाते, जेव्हा फेवरेबल कंडिशन्स येतात, तेव्हा ऑक्सिजन आणि पाणी हे दोघं पण सीड कोटच्या आतमध्ये या मायक्रोपाईल मधून एंट्री करत राहतात. ह्याच्यानंतर आणखीन एक ओव्ह्यूल मध्ये स्ट्रक्चर आपण शिकलो होतो, दॅट इज राफे. हे राफेचं रूपांतर कशात झालं? तर मी असं म्हणतो इट इज कन्व्हर्टेड इनटू स्कार ऑफ सीड. सीड वरती आपल्याला एक व्रण पाहायला मिळतो, तो राफे आहे. म्हणजे अशा पद्धतीनं अगोदर असणाऱ्या स्ट्रक्चरचं पुढं कशामध्ये रूपांतर झालं या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. आणि ही खरं तर आतापर्यंत ज्या काही आपण पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस शिकलो या सर्व पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेसची समरी आहे. आणखीन जर मी तुम्हाला विचारलं की अरे न्यूसेलसचं काय झालं, तर तुम्ही म्हणाल न्यूसेलस जनरली डिसॅपियर होतो, परंतु काही सीड मध्ये न्यूसेलस शिल्लक राहतो. मी उदाहरण सांगितलं होतं. आणि जो शिल्लक राहतो थिन फिल्मच्या स्वरूपामध्ये त्याला आपण काय म्हणतो? पेरिस्पर्म. ऑलरेडी एंडोस्पर्मच्या डेव्हलपमेंटच्या वेळेला आपण हे शिकलेलो आहोत. म्हणजे अशा पद्धतीनं अगोदर असणाऱ्या एखाद्या स्ट्रक्चरचं रूपांतर पुढं कशामध्ये होतं ते लक्षात ठेवायला लागेल. आणखीन एक महत्वाचा मुद्दा की या चॅप्टरवरचे न्यूमरिकल्स सॉल्व्ह करत असताना ज्या मुद्द्याची खूप
मदत होते आणि तो मुद्दा म्हणजे प्लॉइडी ऑफ डिफरंट स्ट्रक्चर्स. प्लॉइडी ऍक्च्युअली प्लॉइडी मीन्स नंबर ऑफ सेट्स ऑफ क्रोमोसोम. आपण शब्द वापरतो हॅप्लॉइड म्हणजे एक सेट क्रोमोसोमचा सेलमध्ये असेल तर, डिप्लॉइड म्हणजे 2 सेट असतील तर, आणि ट्रिप्लॉइड म्हणजे 3 सेट असतील तर. आता लक्षात घ्या ऍक्च्युअली कसं असतं, जो स्पोरोफाइट असतो, स्पोरोफाइट म्हणजे मी याच्या अगोदर सांगितलेलं की स्पोर तयार करणारी प्लांट बॉडी, दिस स्पोरोफाइट इज डिप्लॉइड. आणि गॅमेटोफाइट म्हणजे ज्याच्यात गॅमेट डेव्हलप होतो ती बॉडी, दॅट इज हॅप्लॉइड. या स्पोरोफाइटचे पार्ट्स आहेत. समजा मी आता या ठिकाणी पार्ट घेतले, रूट असेल, स्टेम असेल, लीफ असेल, हे सर्व जे आहेत ना ऑल आर डिप्लॉइड. लक्षात ठेवायचं कारण की पुढे न्यूमरिकल्स मध्ये कधीतरी झाडातल्या मुळाच्या पेशीमधल्या क्रोमोसोमची संख्या देतात आणि त्याच्यावरून एंडोस्पर्म मध्ये किती क्रोमोसोम आहेत काढा म्हणतात. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे मुळाची पेशी डिप्लॉइड आहे. म्हणजे जर समजा मुळाच्या पेशीमध्ये मी म्हटलं 20 क्रोमोसोम आहेत तर डिप्लॉइड सेलमध्ये 20 म्हणजे 2 सेटमध्ये मिळून 20. मग एका सेटमध्ये किती रे आले 10. आणि मग पुढे आपल्याला माहिती एंडोस्पर्म ट्रिप्लॉइड आहे, मग तिथं 3 सेट असतील तर त्याच्यामध्ये 30 क्रोमोसोम्स येणार आहेत. ती एक्झाम्पल्स आपण शिकू पुढं, परंतु इथं लक्षात ठेवा रूट, स्टेम, लीफ दे आर डिप्लॉइड. मी आता फ्लावरच्या बाबतीत काही गोष्टी सांगतो. समजा फ्लावरचे सेपल्स असतील, फ्लावरचे पेटल्स असतील, ऑल आर डिप्लॉइड. थॅलॅमस असेल डिप्लॉइड, हे स्पोरोफाइटचेच पार्ट आहे. बरोबर आहे. ह्याच्यानंतर आपण अँथरचा फिलामेंट घेतला, डिप्लॉइड. बरोबर आहे. अँथरची वॉल घेतली म्हणजे अँथर वॉल, ही अँथर वॉल कशी आहे डिप्लॉइड आहे. त्याचे 4 लेअर म्हणजे एपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेअर आणि टॅपेटमच्या बाबतीमध्ये कधी कधी आपल्याला प्लॉइडी वाढलेली पाहायला मिळते तर तिथं डिप्लॉइड दिसतात. मी आता या ठिकाणी असं लिहितो सी मायक्रोस्पोर मदर सेल किंवा मेगास्पोर मदर सेल या डिप्लॉइड असतात. यांच्यापासून तयार होणारे मायक्रोस्पोर किंवा त्यांना आपण पीजी पोलन ग्रेन्स म्हणतो, हे मात्र हॅप्लॉइड. कारण की मदर सेल पासून मायक्रोस्पोर तयार होताना मिओसिस होते. आता याच्यानंतर हा मायक्रोस्पोर एक पेशीचा असेल तर ती एक पेशी हॅप्लॉइड, पण तिच्यात जेव्हा 2 पेशी तयार होतात त्यापैकी एक पेशी आहे जनरेटिव्ह सेल, ऑफकोर्स हॅप्लॉइड्स असणार. ट्यूब सेल ही पण हॅप्लॉइड कारण की मायक्रोस्पोरच्या एका पेशीपासून मायटोसिस न डिवाइड होऊन तयार झाले. म्हणजे पोलन ट्यूब ज्या पेशीपासून तयार झाली ती पेशी सुद्धा हॅप्लॉइड असेल, म्हणजे ट्यूब न्यूक्लियस हॅप्लॉइड असेल. आता याच्या पुढं मेल गॅमेट्स कसे असतील तर उत्तर आहे दे आर हॅप्लॉइड. बरोबर आहे. मी इकडे येतो. आता समजा मी आणखीन आलो पुढं, पुढं जर गेलो होता तर मेगास्पोर हे कसे असतील हॅप्लॉइड, मात्र मेगास्पोर मदर सेल डिप्लॉइड असेल. अँटीपोडल्स मला सांगा हॅप्लॉइड. सिनर्जीव्स हॅप्लॉइड. पोलार न्यूक्लियाय हॅप्लॉइड. खरं तर 2 असतात त्यामुळे N+1. आणि मी जर असं लिहिलं सेकंडरी न्यूक्लियस मला सांगा तर आपण डिप्लॉइड म्हणणार, कारण हे दोघं एकत्र येऊन हे तयार होतं. आता मी लिहिलं PEN प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस ट्रिप्लॉइड, म्हणजे याच्यापासून तयार होणारा एंडोस्पर्म ट्रिप्लॉइड. झायगोट डिप्लॉइड म्हणजे याच्यापासून तयार होणारा एम्ब्रियो डिप्लॉइड असेल. मी म्हटलं सीड कोट, आता बघा सीड कोट इंटेग्युमेंट पासून तयार झाला, निश्चित तो डिप्लॉइड पेशीचा असेल. पुन्हा मी या ठिकाणी असं लिहिलं सपोज
न्यूसेलस त्याच्यातल्या पेशी डिप्लॉइड आहेत. ज्या वेळेला क्रोमोसोम नंबरवरती आधारित असणारे न्यूमरिकल्स एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करतो त्यावेळेला ज्याच्यातले क्रोमोसोम नंबर दिलेले आहेत त्या सेलची प्लॉइडी आपल्याला माहिती असली पाहिजे, वेदर इट इज हॅप्लॉइड, डिप्लॉइड और ट्रिप्लॉइड. आणि त्यामुळं त्या झाडातल्या पेशीमध्ये जे क्रोमोसोम सेट आहेत ते एका सेटच्या क्रोमोसोमची संख्या आपल्याला काढता येते आणि त्यानुसार काढता येते. आता मी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की एक प्लांट आहे की ज्या प्लांटच्या लीफ सेलमध्ये मी असं म्हणतोय लीफ सेलमध्ये 10 क्रोमोसोम आहेत. तर मग पोलन ग्रेन मध्ये किती असतील? साधं उत्तर आहे पहा. लीफ सेल डिप्लॉइड आहे म्हणजे 2n, 2 सेट मध्ये मिळून 10 म्हणजे एका सेटची आपल्याला संख्या काढता येईल 5. आणि पोलन ग्रेन कसा आहे रे? हॅप्लॉइड आहे. मग पोलन ग्रेन मध्ये एकच सेट म्हणजे एक सेट म्हटलं की 5 संख्या. आता मी म्हटलं की त्या झाडाला सीड आलं, सीडच्या एम्ब्रिओ मध्ये किती असतील? तर एम्ब्रिओ डिप्लॉइड आहे, सरळ आहे, 2n करा, यांची किंमत 5 टाका, 10 क्रोमोसोम येतील. मी म्हटलं त्या सीडच्या एंडोस्पर्मची संख्या सांगा, तर उत्तर 15 येणार. कसं? एंडोस्पर्म ट्रिप्लॉइड आहे, 3 × n, n त्या झाडाच्या बाबतीत किती आलाय? 5, म्हणजे आपल्याला 15 क्रोमोसोम्स काढता येतील. असे काही न्यूमरिकल्स असतील. आपण एक सेपरेट सेशन या चॅप्टर मधल्या न्यूमरिकल्स बद्दल घेऊ, परंतु आता इथपर्यंतचे हे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवा. मग पुढे आपण ह्याचे न्यूमरिकल सॉल्व्ह करू. आणखीन शेवटचे काही मुद्दे ह्याच्यातले थोडेफार राहिलेले आहेत की ज्याच्यामध्ये पार्थिनोकार्पी, ॲपोमिक्सिस असेल, तर हे मुद्दे आपण पुढच्या लेक्चरला घेऊया.